योगिताज फूड मॅजिकमध्ये आज आपण बनवूयात गोड आंबट तिखट चवीची चमचमीत अशी पेरूची रस्सा भाजी। एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे अर्धी वाटी भाजून टरफल काढलेली शेंगदाणे, मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि पाणी टाकून याचं छान बारीक असं वाटण तयार करून घ्यायचे अशा प्रकारे। तर आता फोडणीसाठी एका कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करत ठेवले। त्यात टाकूया पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्त्याची पानं, एक मोठ्या साईजचा पेरू स्वच्छ धुवून त्याचा बियाचा पोर्शन काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्याचे मी काप करून घेतले। तो देखील फोडणीत टाकूया। त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून एक 2 ते 3 मिनिट पेरू थोडासा मऊ होईपर्यंत या फोडणीत परत यात सुरुवातीला जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते वाटण टाकून घेऊ आणि अजून 2 मिनिट थोडंसं तेल सुटेपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं। 2 मिनिटांनंतर यामध्ये पाणी टाकूयात आणि सगळ्यात शेवटी टाकूया 1 चमचा गूळ। एक 5 मिनिट झाली आहेत। आधी तशी पेरूची भाजी पोळी, भाकरी किंवा